दरम्यान बारामतीमध्ये अजित पवार हे डमी उमेदवार असण्याची शक्यता आहे। सुनेत्रा पवार यांच्यासह अजित पवारांच्या नावाने उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे। ऐनवेळी कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून महायुतीकडून खबरदारी घेतली जात असल्याचं कळत आहे। त्यामुळे आता बारामतीमध्ये एकीकडे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आहेत, तर दुसरीकडे खुद्द अजित पवार हे डमी उमेदवार असणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। सगळेच जे आहेत ना अशा पद्धतीनं जे आहेत, कोणी मुलाचा फॉर्म भरतो, कोणी आणखीन त्यांना आवश्यकता वाटत काहीतरी झाला आणि रद्द झाला तर एक डमी असला पाहिजे। ही पद्धत आजची नाही, फार पूर्वीपासूनची आहे। मी सुद्धा ज्या वेळेला फॉर्म भरतो कोणाचा तरी डमी म्हणून भरतो। दिल्लीवरनं आदेश आले असतील तर दादा काही करतील। पूर्वी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना अजितदादा आदेश देत होते, आज त्यांना दिल्लीचा आदेश ऐकावा लागतो। त्यांनी जर फॉर्म भरला, दिल्लीवरनं आदेश आला फॉर्म ठेवा आणि काकींचा फॉर्म मागे घ्या, तर त्यांना ऐकावं लागेल मनाच्या विरोधात असलं तरी। त्यामुळे ते त्या बाबतीत काय करतात येत्या काळामध्येच बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।